तो फिरतो आणि दुरावस्था का असते पैसे देऊन सुद्धा? हे बघा, या विभागाचं एक पद्धत आहे, भोजन ठेका ज्याला मानलं जातं. आम्ही टेंडर काढतो, जो मूळ भोजन ठेकेदार असतो आम्ही त्याला ते टेंडर ज्याचा ॲक्सेप्ट होतं त्यांना आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट देत असतो. त्याच्यानंतर माझी जी काही माहिती आहे की तो सब कॉन्ट्रॅक्टर नेमतो, त्याच्यामार्फत काम करायचा प्रयत्न करतो, काही ठिकाणी स्वतः करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं असलेल्या त्यांच्या नफ्यामधला फरक जर पाहिला तर हा फार मोठा दिसून येतो. मग जो सब कॉन्ट्रॅक्टर असतो तो त्याच्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्याला पैसे मिळतात त्या पद्धतीने तो काम करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं हे मला वाटतं जेवणाची क्वालिटी खराब होते हे निश्चित आहे. म्हणून आता यावर काही कडक उपाय काय करता येईल का याबद्दलचं आमचं डिपार्टमेंट आता विचार करतो. पण पुनर्विकासाचा मुद्दा होता, या संपूर्ण वास्तूचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे अशी मागणी वारंवार होती, पण ती का पूर्ण झाली नाही? पुनर्विकासाचा मुद्दा आता अंतिम स्टेजला आहे. मी तुम्हाला आताही सांगितलं की एक महिनाभरात 1.5 महिन्यामध्ये आम्हाला ह्या सगळ्या बिल्डिंग खाली करायच्या आहेत. म्हाडाच्या मार्फत ह्याचा सगळा पुनर्विकास होणार आहे. मला जास्तीत जास्त या 3 महिन्यामध्ये ह्या बिल्डिंग डिमॉलिश केल्या जाणार आहेत आणि नवीन ठिकाणी या विद्यार्थ्याला पहिले शिफ्ट करणं आणि बिल्डिंग पाडणं, आता हे याची कारवाई सुरू झालेली आहे. याच्यात एक दुसरी बाजू अशी आहे की अनेक हॉस्टेलमध्ये या वेगवेगळे बाहेरचे नोकरी करणारे सुद्धा विद्यार्थी येऊन राहतात किंवा लोक राहतात, अशा पद्धतीच्या तक्रारी सुद्धा तुमच्या विभागाकडे अत्यंत गंभीर हा विषय याच हॉस्टेलमध्ये नाही आहे. चेंबूरच्या हॉस्टेलमध्ये मला असा प्रकार आढळलेला आहे, मला संभाजीनगरच्या हॉस्टेलमध्ये हा प्रकार आढळून आलेला आहे, या ठिकाणी सुद्धा आढळून आलेला आहे. म्हणजे त्यांनी आपली ती रूम आपली मालकी या पद्धतीचं काही विद्यार्थी म्हणता येणार नाही त्यांना, तर ते इतर ठिकाणी नोकरी करणे किंवा काही उद्योग करणे आणि इथं येऊन राहणे हा उद्योग त्यांनी केलेला आहे. त्याची सगळी माहिती मी प्रधान सचिव साहेब मुद्दाम माझ्याबरोबर आहेत, त्यांनाही सांगितलं की साहेब याचा तातडीनं आपण एक विद्यार्थ्याचा सगळा डाटा घेऊन नेमके विद्यार्थी कोणते आणि बाहेर घुसलेले कोणते ते जे कोणी असेल त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा येतेच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉस्टेलला हा ॲक्सिडेंटली सर्चिंग करून त्यांच्यावर फौजदार स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, त्यांना तातडीने त्याच्यावर कारवाई करा. राज्यातील 36,000 उद्योग हे बंद पडलेले आहेत. फार गोष्टी आणि माहिती आलेली आहे केंद्राकडनं 36,000 उद्योग हे बाहेर गेले, तर या सरकारच्या काळात गेले की आधीच्या सरकारची काही माहिती आमच्याकडे अशी कोणती माहिती आता सध्या घडेल तरी माझ्याकडे नाही आहे. परंतु एकीकडे जर पाहिलं जर असं जर त्यांचा अहवाल असेल तर तो कोणत्या भागाचा याचं सांगता येणार नाही. परंतु संभाजीनगरसारख्या ठिकाणी आज 70,000 कोटीचे उद्योग आज कार्यरत आहेत, चालू आहेत, प्रोजेक्टचं काम चालू आहे, रन होत आहेत. टोयोटासारखे मोठमोठे प्रोजेक्ट आमच्या संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. म्हणून येणाऱ्यांची संख्या आमच्याकडे वाढताना दिसते, कमी होताना दिसत नाही. राज ठाकरेंनी आज वर्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील 2 बैठका वर्षा आणि वर्ष आपण करते का? रायगडचे पालकमंत्री पदाचं तिला अद्यापही सुटलेलं नाही, ते सुटेल असं वाटतं. हे बघा, राज ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हा का पहिल्यांदा घडलेला एक प्रकार आहे का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या टायमाला सुद्धा राजसाहेब आले होते. ह्या बैठकी किंवा भेटी झाल्या पाहिजेत ह्या मताचा मी आहे. तुमचे प्रश्न रस्त्यावरच उतरून सुटतात असं न समजता संवादानं सुद्धा सगळे प्रश्न सुटतात, हा त्याचा मागचा हेतू असतो. म्हणून राजसाहेबांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांशी भेटून उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या काही बैठका आहेत. रायगडच्या पालकमंत्र्यांचा तिढा मला वाटतं या आठवड्यामध्ये सुटायला काही हरकत नसावी, त्या पद्धतीचे प्रयत्न सर्व. म्हणून आजच्या बैठकीला जास्त महत्त्व आहे. आज काय निर्णय होतो, परंतु या टायमाला मला तरी वाटतं पालकमंत्र्याच्या हस्तेच रायगडचा झेंडावंदन होईल. पुस्तक बनवत आहेत काल सगळ्या विभागांची मंत्र्यांची त्यांनी आढावा घेतला. किती जणांना त्यांनी बरोबर कानउघडणी केली, किती जणांना झापलं, कशा पद्धतीचा आढावा होता? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि प्रत्येक खात्याचा आढावा घेणं हे त्यांनी स्वतःवर घेतलेली ती जबाबदारी आहे. माझा मंत्री चांगलं काम करतोय की नाही, त्याचं प्रगती पुस्तक किती आहे, कोणत्या भागात तो काम कशा पद्धतीने करतोय याची माहिती घेणं मला वाटतं अत्यंत चांगलं आहे. आणि अशा बैठका ही आमची पहिल्यांदा होत नाही आहे, ही 3री-4थी बैठक असेल आणि अशा बैठका त्यांनी दर महिन्याला सुद्धा घेतल्या पाहिजेत असा आमचा त्याच्यावर आग्रह राहील.
कामामध्ये कोणताही मंत्री मागे नाही आहे. कामाची गती काही कारणास्तव जर पुढं मागं झाली असेल तर त्याच्यात सुधारणा करण्यासाठी शिंदेसाहेब काही सूचना देत असतात आणि त्याचं आम्ही पालन करतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील नगरसेवकांवरती जबाबदारी देणार असल्याचं कळत आहे. उत्तन या ठिकाणी एक शिबिर आयोजित करून मार्गदर्शन केलं जाणार आहे अशी माहिती कळते. कुठेतरी MMR रिजनमध्ये शिवसेना अधिक आत्तापासूनच तयारीला लागलेली आहे. तसं नाही, हे पार्टी प्रोसेसचा भाग आहे. काल मी स्वतः गेलो होतो उल्हासनगरच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करायला. काल त्यांचं शिबिर होतं, त्यांचा समारोप होता. मी रामदेव माळगी सभागृहात जाऊन त्यांना समारोप केला कार्यक्रमाचा. आता या 2 दिवसानंतर पुन्हा ठाणा, इतर कल्याण या सर्व महानगरपालिकेचं, इव्हन महाराष्ट्रातल्या जेवढ्या महानगरपालिका आहेत त्यांचं हे प्रशिक्षण शिबिर आता आमचं सुरू राहणार आहे. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेताना म्हटलं की नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदेना विषय त्याचे पत्र काही समोर आले होते. तर नरेश म्हस्के असं म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये यासाठी संजय राऊतांनी बैठक घेतली होती. काय नेमकं तुमच्या काल जो काही प्रकार घडला, व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला, ज्यामध्ये नरेश म्हस्के यांच्याकडे चालून जात होते अनिल देसाई अशा स्वरूपाचा व्हिडिओ. आणि संजय राऊत म्हणाले की बघा ते निवडून जाऊ द्या, मागच्या गोष्टीचा ते काढून उपयोग काय आहे? मागच्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढणे, मग संजय राऊतने काय केलं आणि यांनी काय केलं हे जर काढायला बसलं तर खऱ्या अर्थानं उबाटाची सत्ता घालवण्यासाठी उबाटातल्या अंतर्गत नेत्यांचाच मोठा हात होता, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो. नरेश म्हस्केंनी कसा खळबळजनक दावा केलाय की रश्मी वहिनींना कोण शिव्या देत होतं हे पहिला राऊतांनी आता हा विषयावर, हा वादाचा विषय आता आम्हाला नकोय. आम्हाला त्याचा कंटाळा आलेला आहे. आता राजकारणामध्ये आम्हाला अनेक पावलं उचलायची आहेत. म्हणून मागचं उकरून त्यावरच चिंतन करण्यापेक्षा पुढचं कारवाई किंवा पुढचे ॲक्शन घेण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत. लवकरच तुम्हाला काही मोठ्या घडामोडी या महिनाभरामध्ये दिसतील. ते एक महत्वाचं एक मजेशीर बातमी जी काय आलेली आहे, संभाजीनगरमध्ये एक महिला, ती थोडी नाही 70 वर्षाची, संजय शिरसाट तुम्हाला थायलंडला घेऊन जाणार आहेत ट्रिपला. त्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर 500 रुपये द्या, तुमची नोंदणी होईल. अशा प्रकारे करून काही महिलांकडून पैसे तिने घेतले. मला जेव्हा कळालं तर मी पोलिसांना सांगितलं आणि ती महिला पकडली गेली. तिच्यावर गुन्हाही दाखल झाला काल. परंतु मी या माध्यमातून मी सर्वांना विनंती करणार आहे, संजय शिरसाटच्या नावावर कोणी जर पैसे असे कोणी मागत असेल, जवळचं पोलीस स्टेशन पहा, तातडीने पोलीस कारवाई करा, गुन्हा नोंद करा. अडचण येत असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सहकार्य करेन. आमच्या डिपार्टमेंटचा किंवा माझ्या नावावर कुठेही असा प्रकार होऊ नये. गरीब जनता असते, 500 रुपयाने काय होणार आहे? परंतु 500 रुपये करत अख्ख्या जिल्ह्यात जर ती फिरत असेल तर हे वाटतं हा प्रकार चुकीचा आहे. अनेक लोक माझं नाव घेऊन साहेबांनी असं सांगितलं, साहेबांनी तसं केलं, हे माझ्याबद्दलच नाही, अनेक मंत्र्याबद्दल सुद्धा होतं. म्हणून सुज्ञ नागरिकांना सुद्धा विनंती आहे, अशा अफवावर विश्वास ठेवू नका. काही अडचण असल्यास तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करा. सध्या शिवसेनेच्या मंत्र्यांबद्दल अफवा पसरवण्याचं बरंच काम सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं अरे शिवसेनेचे मंत्री काम करतात. जो काम करतो त्याच्याबद्दलच काहीतरी टीका टिप्पणी अफवा हे सगळं चालत असतात. परंतु कोणी फसवणूक कुणाची होऊ नये हे आमचा हेतू आहे. बस रे हिंदी कळालं, ऐकलं नसेल तू, मी ऐकलं उशीर आलंच ना. शांत राहा. आता तर जास्त तर पुन्हा ओके. देखिए, आपके ही किसी चैनल के माध्यम से हमको जो जानकारी मिली थी, यहाँ के विद्यार्थियों को जो खाना दिया जा रहा था वो इतना खराब था, जिसके फोटोग्राफ देखने के बाद भी कॉमन मैन, जो कॉमन जो आदमी है वो भी खाना नहीं खा सकता था. इस तरीके का यहाँ खाना दिया जाता है, ये मालूमात हमारे पास है. आज हमने खुद होके यहाँ विजिट की है. हमारी विजिट होने वाली थी, इसलिए कुछ चकाचक करने की कोशिश की गई है. मैंने मेरे अधिकारियों से पूछा है तो अधिकारी ने कहा कि हमने अभी वो जो कॉन्ट्रैक्टर था वो बदला है, दूसरा कोई सब्सिट्यूट लिया है. लेकिन एक बात है, विद्यार्थियों के खाने के लिए हम करीबन 7,800 रुपये हर महीना देते हैं.
तो भी अगर विद्यार्थियों को खाना अच्छा नहीं मिलता, इसकी जवाबदारी हमारे पे भी आती, हम भी उसके रिस्पॉन्सिबल होते। इसलिए अब ये चीज़ें नहीं होना चाहिए, ये कोशिश हमारी रहेगी। लास्ट टाइम भी एक बार मैं आया था, वो टाइम कुछ सुधार करने की बात की थी। अभी ये 1 महीने के अंदर ये हॉस्टल भी शिफ्ट होने वाला है, एक अलग बड़े जगह पे इसको हम शिफ्ट करने की कोशिश कर रहे हैं। म्हाडा के माध्यम से यहाँ एक अच्छा सा हॉस्टल बने, ये हमारी जो संकल्पना थी वो हम अभी इम्प्लीमेंट उसका 1-2-3 महीने में शुरू हो जाएगा। तो सर चांदीपुर में आज हम देखें तो लैंडस्लाइड की घटना सामने आई है, 6 लोगों की तकरीबन इसमें मौत हुई है, 3 लाख का मुआवजा भी जो है बीएमसी ने 4 लाख। देखिए, अब ये बरसात के सीज़न में ऐसी बहुत सारी घटनाएं जो घटती है, इसका तो पहले से ही अपन ने मतलब प्रशासन ने दखल लेना चाहिए। जहाँ जहाँ ऐसी घटना घटने की शंका भी आपके पास है, तो वहाँ प्रिकॉशन बोल के अपन ने काम करना चाहिए। अब वो गया, उसमें 6 आदमी मर गए, कोई जख्मी हुए होंगे, तो ये क्यों होता है? तो इसका क्यों का सोल्यूशन ये कारपोरेशन ने निकालना चाहिए। किसी को 4 लाख देने से किसी की जान वापस आने वाली तो है नहीं, लेकिन ये घटना होना नहीं चाहिए। अभी भी इसके पहले आप देखेंगे घाटकोपर के साइड में, वहाँ भी पहाड़ी के ऊपर ऐसे कुछ घर बने हैं। अगर बरसात अगर ज़्यादा आती है तो घर के घर भर जाएंगे ना, तो शायद हो सकता है वहाँ इंक्रोचमेंट तो वो नहीं होना चाहिए। अगर वहाँ कुछ डर है या तो कुछ होने की संभावना है, वो लोगों को अलर्ट करना चाहिए। ये काम प्रशासन ने जरूर करना चाहिए। सर, रायगढ़ के पालकमंत्री पद का जो निर्णय है करीब आया है, कैसे देखते हैं? मुझे लगता है आज सीएम डिप्टी सीएम की मुलाकात होने वाली है, लेकिन आने वाला झंडा वहाँ वही जिले का कोई जिसका नाम आएगा वो उसके हाथ से लहरा जाएगा। एनसीपी के सुनील तटकरे को पार्टी पद को लेकर जो है विवाद चल रहा है, अंदरूनी कलह बताई जा रही है, कहा जा रहा है कि असंवैधानिक रूप से उनको पार्टी का अध्यक्ष पद दिया गया था। देखो, ये पार्टी की उनकी अंदरूनी बात है, उसके अंदर हम जैसे में बोलना उचित नहीं है। असंवैधानिक है ये तय करने वाली जो पार्टी के अध्यक्ष भी है, और उन्होंने जो तकरार की है तो क्यों किए इसके बारे में वो कुछ जानकारी लेंगे और उसका निकाल लगाएंगे। नरेश मस्किन का एक वीडियो सामने आया है, दूसरी साथ जो पार्टी स्प्लिट हुआ उसके पीछे संजय राउत का है, कई सारे रश्मि ठाकरे का भी नाम इसमें लाया जा रहा है। आप किस तरीके से इस पूरे मामले में? देखो, ये पुरानी बातें सामने लाना उचित नहीं है। जिनको सत्ता गंवाना पड़ी है उनको उनके ऊपर असर नहीं हुआ, उनके आजू बाजू के लोगों की वजह से ही ये सत्ता गई है। सत्ता में जो परिवर्तन हुआ उसका मेन वजह ये थी कि उनके बाजू के जो सलाहकार जो थे वो गलत राय दे के वो पार्टी को खत्म कर दी उन्होंने, और उसी की वजह से ये आंदोलन या तो जिसको उठाव बोलते वो हमने किया, और उसका जो कमियाँ थी आज भी वो भर नहीं पा रहे। वंदे मातरम बिल जो है वो पास हो रहा है, 15 अगस्त को पहली बार वंदे मातरम पूरी तरीके से पूरे राष्ट्र में गाया जा रहा है। लाल किले से शुरुआत होगी तो अच्छी बात है ना, देश के लिए ऐसे वंदे मातरम का गीत गाना कोई गलत बात तो है नहीं, और मुझे लगता है हम उसका स्वागत करते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।